UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुखांच्या हत्येतील प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, कुणालाही आम्ही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। वाल्मिक कराडचं पुण्यामध्ये सीआयडी समोर आत्मसमर्पण, सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना, कराडवरील गुन्ह्याची सुनावणी आजच होणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणामध्ये जोडलं, कराडचा आरोप, तर दोषी आढळल्यास न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला तयार, अशी प्रतिक्रिया। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल, वाल्मिक कराडने खंडणीचे सर्व आरोप फेटाळले। खंडणी प्रकरणासह बीड हत्या प्रकरणी पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरू, चौकशीमध्ये 2 माजी नगरसेवक सुद्धा उपस्थित, आजच केस कोर्टामध्ये ऑनलाईन हजर करणार। फडणवीसांच्या तत्परतेने वाल्मिक कराड पोलिसांना शरण, मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येच्या गुन्ह्यामध्ये येईल, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंकडून शरण जाण्यासाठी निरोप आला का, संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, तर वाल्मिकवर मुक्का लावण्याची मागणी। वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या मंत्र्यांवर देखील 302चा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मनोज सरांगे यांची मागणी। वाल्मिक कराड शरण येणं हे पोलीस आणि सीआयडीचं अपयश, प्रकाश सोळंके यांची टीका। गुन्ह्यामध्ये जर स्वतःहून शरण येतात मग पोलीस यंत्रणा काय करते, संतोष देशमुखांच्या मुलीचा सवाल, फरार आरोपींनाही अटक करण्याची मागणी। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली, वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सतीश वाघ हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार, गुन्ह्यामध्ये वापरलेली बाईक आणि कार जप्त, मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडी। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्वाची बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता, पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सुद्धा चर्चा होणार। गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मतदान केल्याचं लिहून दिलं, पण मिळाली 60 मतं, बच्चू कडूंचा दावा। ब्राह्मणवाडा थडी गावातील ईव्हीएमवर कडून शंका व्यक्त। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला, बोरिवली पूर्व भायखळा परिसरातील हवेचा स्तर अतिशय वाईट श्रेणीमध्ये, दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये, गणपतीपुळेच्या निळाशार समुद्रात पॅरासेलिंगला पर्यटकांची पसंती। न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक गोव्यात, सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, कलंगूट बीचवर देखील पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा, 31च्या पार्श्वभूमीवर निर्णय। 31 निमित्तानं राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेमध्ये वाढ, पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणामध्ये, रत्नागिरीतील आरेवारेमध्ये झिप लाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।